वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त असा एक छानसा पौष्टिक पुलाव बनवून दाखवणार आहे। पण त्याआधी इथे आपण भरपूर सारं पाणी उकळायला ठेवलं होतं। त्यामध्ये हे तांदूळ जे मी 2 वाट्या घेतलेले आहेत, लांब तांदूळ इथे मी वापरलेले आहेत। तुम्ही तुमचे रेग्युलरचे जे मोकळे होणारे तांदूळ आहेत ते देखील इथे वापरू शकतात, किंवा इथे तुमचा जो रेग्युलरचा तांदूळ आहे तो अर्धा तास अगोदर पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे तो चांगला छान मोकळा सडसडीत होईल। तर इथे बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये, आणि थोडासा तुपाचा गोळा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे। पाणी गरम आहे त्यामुळे तूप काही पातळ करून टाकलेलं नाहीये, तसंच घट्ट असं तूप इथे मी टाकून घेतलेलं आहे। एकदा व्यवस्थित याला उलथण्याच्या साहाय्याने हलवून घेतलेलं आहे, चांगलं खालीवर करून घेतलेलं आहे। आणि याला छान आता इथे भरपूर साऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर अजून तरी काही जास्त शिजलेला नाहीये, आत्ताशी तर सुरुवात झाली शिजायला। तर इथे याला शिजेपर्यंत मी तुम्हाला बाकीचं काय काय साहित्य यासाठी आपण वापरणार आहोत ते इथे दाखवणार आहे। तर इथे पण आपण बघितलेलं आहे अजून तांदूळ शिजलेला नाहीये चांगला। तर थोडासा आपण चेक करून बघणार आहोत। तर लगेच असा तुकडा पडतोय, छान असा मऊ झालेला नाहीये चांगला शिजून। तर याला थोडं 5 मिनिटं अजून शिजू देणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण लांब लांब चिरलेला कांदा, पनीर घेतलेला आहे, तसंच खलबत्त्यामध्ये मी लसण आणि अद्रक कुटून घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत इथे कट करून, त्यानंतर इथे कर्णफूल, मिरे, दालचिनी, जिरे आणि तमालपत्र घेतलेलं आहे। त्यानंतर इथे जवळजवळ 2 ते 3 वाट्या एवढा पालक घेतलेला आहे, बारीक चिरून चांगला स्वच्छ धुवून निथळत ठेवलेला आहे। आणि इथे मी पुदिना आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, आणि चवीपुरतं इथे आपल्याला मीठ लागणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये पौष्टिक असा, झटपट आणि चवदार चविष्ट असा पुलाव मी तुम्हाला पालक पनीरचं इथे करून दाखवणार आहे। तर बघा हे सर्व साहित्य दाखवेपर्यंत तुम्हाला मी तांदूळ दाखवते। बघा आता छान असा शिजलेला आहे आणि छान असा स्मॅश देखील होतोय। तर एवढाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आणि आता हे मी एका चाळणीमध्ये सगळा भात काढून घेणार आहे। तर चांगला भात इथे मोकळा सडसडीत झालेला आहे। तर आता आपण इथे फोडणीची तयारी करूया। तर इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप देखील टाकून घेतलेलं आहे। तर चांगलं हे गरम झाल्यानंतर यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर खडे मसाले एकदा चांगले परतून घ्यायचे आहेत, अगदी जळतील अशा पद्धतीने, खूप जास्त कडक तेलामध्ये टाकायचे नाही आहेत आपल्याला। त्याचा छान सुगंध आपल्या पुलावला लागला पाहिजे, अशा पद्धतीने ते छान परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे भरपूर सारा कांदा लांब लांब कापून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझ्या पद्धतीने असा पालक पनीर पुलाव बनवून बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर इथे बघा थोड्या वेळाने तुम्ही बघितलं असेल की कांदा छान नरम झालेला आहे। त्यानंतर इथे मी मोठ्या मोठ्या आकारात कापून मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर थोडा तिखट हवा असेल तर मिरच्यांचं प्रमाण थोडं इथे वाढवू शकतात। त्यानंतर इथे मी बघा खलबत्त्यामध्ये कुटलेलं हे लसण आणि अद्रकचं जे जाडसर वाटण होतं ते इथे टाकून घेतलेलं आहे, आणि ते देखील या कांद्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेणार आहे, त्यामुळे लसण, अद्रक, कांदा, मिरची थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने सॉफ्ट होईल। तर जेवढं आपल्या भाताला इथे मीठ पाहिजे तेवढंच टाकायचं आहे, कारण की आपण भात शिजताना पण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडं बेताने मीठ इथे तुम्ही घालू शकतात। आणि पालकामध्ये पण थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे पालकाची कुठलीही रेसिपी करताना मीठ जरा बेतानेच घालावं। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हे 2 ते 3 मिनिटं चांगलं इथे मी परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी पनीर ॲड करणार आहे, 200 ग्रॅम एवढं हे पनीर आहे। तर अशा पद्धतीने हे पनीरसुद्धा आपण चांगलं या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। पनीरचं प्रमाण पण तुम्हाला थोडंफार कमी जास्त करायचं असेल तर करू शकतात। तर पनीर जास्त म्हणजे जोरजोरात असं परतून घेऊ नका, हलक्या हाताने परता, नाहीतर त्याचे तुकडे पडायला लागतील। तर अशा पद्धतीने बघाच हे पनीरसुद्धा आपलं परतून झालेलं आहे। नंतर यामध्ये मी आपण जो धुवून ठेवलेला होता तो पालक ॲड करून घेणार आहे, आणि पालकसुद्धा आपण इथे छान या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने परतवून घेणार आहे। जर तुम्हाला असा चिरून पालक घालायचा नसेल तर तुम्ही जे आपण मिरची, लसण, अद्रक घातलेलं आहे तर ते सर्व साहित्य आणि हे पालक यांची छान अशी प्युरी करून सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात। तर तुम्हाला जर प्युरीचा असा पालक पनीर पुलाव बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस बनवून दाखवेल। तर इथे चिरून घेतलेला पालक टाकल्यानंतर बघा मिठामुळे त्याला देखील थोडंसं पाणी सुटलेलं आहे, आणि पालकामध्ये पण थोडंसं पाणी आहेच। तर अशा पद्धतीने हा पालक आता छान असा वाफेमुळे कमी झालेला आहे, त्याची क्वांटिटी बघा जेव्हा टाकला होता तेव्हा केवढा दिसत होता, आणि आता बघा कमी झालेला आहे वाफून चांगला। तर या स्टेजला आता आपण आपला शिजवलेला जो भात आहे चाळणीत काढून ठेवलेला तो इथे टाकून घेणार आहोत। तर टाकताना तुम्ही बघू शकता की किती छान असा मोकळा मोकळा एक एक शीत या भाताचा झालेला आहे, आणि मस्त असा हा आपला भात शिजलेला आहे। त्यानंतर इथेच मी कोथिंबीर आणि पुदिना जो चिरून घेतलेला होता बारीक, आणि चिरल्यानंतर स्वच्छ धुवून देखील ठेवलेलं होतं मी ते, तर ते इथे ॲड करून घेतलेलं आहे। आणि आता सर्व साहित्य आपल्याला फक्त
फक्त नीट एकजीव करायचा आहे. छान त्याला 1-2 मिनटं अशीच वाफ येऊ द्यायची आहे आणि आपला हा पालक पनीर पुलाव इथे रेडी झालेला आहे. खायला एकदम अप्रतिम लागतो, पौष्टिक असा आहे. नेहमीचा पुलाव खाऊन कंटाळला असाल तर असा वेगळा आणि पौष्टिक असा प्रोटीन रिच असा हा पालक पनीर पुलाव तुम्ही नक्की करून बघा. कोणी पाहुणे आले तर वेगळी डिश तुम्हाला करता येईल अशा पद्धतीने आणि खाल्ल्यावर तुम्हाला कळेल की याची टेस्ट एकदम भारी लाजवाब अशी झालेली आहे. तर मस्त असा हा पालक पनीर पुलाव तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने हा रेडी झालेला आहे आपल्याला खाण्यासाठी, सर्व करण्यासाठी. तर तुम्ही कधी करताय हे सुद्धा मला नक्की सांगा. तर इथे बघा आता मी तुम्हाला कॅमेराजवळ घेऊन दाखवते की किती मस्त रंग देखील आलेला आहे आणि चव पण खूप छान आलेली आहे या पुलावला. तर आता आपण इथे सर्व करून घेणार आहोत. तर इथे मी मसाला दही करून घेतलेला आहे या पालक पनीर पुलावसोबत खाण्यासाठी. तर ते मी इथे वाटीत सर्व केलेलं आहे आणि नंतर इथे पुलाव देखील सर्व करून घेणार आहे. तर रंग पण खूप छान दिसतोय, पनीरचे व्हाईट क्यूब आणि पालकाचा हिरवा रंग, त्यामुळे हा पुलाव खूप उठावदार दिसतोय रंग बघून आणि त्याचं टेक्स्चर बघूनच खावंसं वाटतंय. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा आणि तुमचा कसा झाला, तुम्हाला तो आवडला की नाही, तुमच्या घरच्यांना आवडला की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर नक्कीच करताय ना ही रेसिपी, तर जरूर करा आणि पौष्टिक असा हा पालक पनीर पुलाव तुमच्या घरच्यांना देखील आवर्जून खाऊ घाला. तर थँक्यू, धन्यवाद.